काय ग अर्चू, काय झालं? सांगितलंस का खाली जाण्याबद्दल? पण मला जायचंय सतीश, मला नाही राहायचंय इथे. इथे कोणालाच माझी पर्वा नाहीये. आणि तुझाही मान इथे नाही राहत. हे बघ अर्चू, मला विचारशील तर त्या सगळ्यांच्या प्रेमात कुठलीच खोट नाहीये, कुठलीच खोट नाहीये. हाय, आता वागण्या बोलण्यात थोडस पुढे मागे होत असेल, पण तसं होतच ना. पण मग ते प्रत्येक वेळी माझ्याच बाबतीत का? प्रत्येक वेळी टिंगल टवाळीचा विषय अर्चूच का ठरते? अगं असं नाहीये अर्चू. असंच आहे सतीश, असंच आहे. तुझ्याही बाबतीत बघ ना सतीश, तू काहीही सांगितलंस तरी तुला सुद्धा गृहीतच धरतात की. आदित्यला, अमित दादाला त्यांच्या सासूरवाडीत जसा मान देतात तसा मान तुला इथे मिळतो? अगं अर्चू, मानपानाचं काय घेऊन बसलीस तू? आपण सगळे लहानपणापासून एकत्र वाढलोय, एकत्र. जगासाठी मी नानामाईंचा जावई असेन, पण नानामाईंसाठी मी त्यांचा मुलगा आहे, मुलगा. जसा आदित्य, अमित, तसा सतीश आहे त्यांच्यासाठी. आणि आपण सगळे आधी मित्र आहोत, नातं नंतर आलंय. पण आलं नंतर का होईना, पण नातं आलं ना. मग त्या नात्याचा थोडा तरी मान नको का ठेवायला? सतीश, तू मला काहीच सांगू नको. मला काहीच ऐकायचं नाहीये. मी एक वेळ माझा अपमान सहन करेन, पण तुझा झालेला अपमान मी नाही सहन करू शकणार.